नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं ऑप्शन मास्टर क्लासच्या एपिसोड 8 मध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे ऑप्शन ग्रीक मधला सर्वात शेवटचा पार्ट, जे ऑप्शन बाहेरसाठी इम्पॉर्टंट आहे. इतकं नाही पण थोडंफार त्याचं महत्व आहे. जे ओलाटिलिटी आपल्याला त्या ठिकाणी सांगतं, त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. ते आपण या ठिकाणी जाणून घेणार. तर नेमकं कशा पद्धतीनं आपण याचा वापर केला पाहिजे. तर बघा, मार्केटमध्ये जी व्होलॅटिलिटी आपल्याला ऑप्शन चेंज बघत असताना त्यामध्ये चौथा जो पार्ट आपल्याला दिसतो तो म्हणजे वेगा. आता नेमका हे वेगा काय हे या ठिकाणी आपण बघणार आहे. तर बघा, की आपण आतापर्यंत जे पार्ट शिकलेले आहे, ज्यामध्ये आपण डेल्टा बघितलं, त्यानंतर डेल्टाचा जो परिणाम होतो प्रीमियमवर, ठीक आहे. त्यानंतर बघा, की डायरेक्शन मध्ये कसं त्याचा मग बेनिफिट होतो ऑप्शन बाहेरसाठी, ते आपण त्या ठिकाणी बघितलं. त्यानंतर बघितलं आपण गामा बघितलं. गामा डेल्टाला कसं मदत करते ते आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर हे आणि जे डेल्टाला थीटा कसा इफेक्ट करतो त्या ठिकाणी बघितलं आणि टाइम टाइम डिकेचा कसा इम्पॅक्ट होतो आपण आणि बेनिफिट होतो आणि त्याचं कसं नुकसान सुद्धा होतं आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यासोबत बघा, की शेवटचा जो पार्ट आहे, जो ऑप्शन बाहेरसाठी इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे वेगा. आता हे वेगा काय सांगतं, तर बघा मार्केटमधली इम्पॅक्ट व्होलॅटिलिटी याच्यावर डिपेंड असतं. त्याच्यामुळे जर ते वाढलं तर त्याला आपल्याला बेनिफिट होतं बाहेरसाठी. म्हणून आपल्याला ते समजून घ्यायचं. तर बघा, ज्यामध्ये आपण आयव्ही त्यालाच आपण इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणतो. बघा, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी मार्केटमधील भविष्यामध्ये कितीतरी मूव्ह येण्याची जी पॉसिबिलिटी आहे, जे आपल्याला माहित पडतं ते म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. समजा की आपण एक मिनिट, मार्केटमध्ये तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, की आपण इंडिया विक्स बघतो. मार्केटमध्ये आपण बरेचदा इंडिया विक्स बघतो. म्हणजेच आपण त्याला आय व्ही इंडिया विक्स, ठीक आहे, हे आपण बघितलं असेल. समजा की इंडिया विक्स 10 असेल, 10% असेल, तर म्हणजे येणाऱ्या ज्या पुढील 30 डेज आहे, त्याच्यामध्ये 10% मुवमेंट येण्याची पॉसिबिलिटी आहे आपल्याला त्या ठिकाणी माहिती पडते. हे तीच सांगण्याचं काम जे आहे ते ब्लड ओलॅटिलिटी त्यासोबत वेगा करते. तर आपण या ठिकाणी तेच समजून घेणार. तर बघा, लो व्होलॅटिलिटी असेल, लो आयव्ही असेल, तर त्या ठिकाणी जे ऑप्शनचे प्रीमियम आहे ते कमी वाढू शकते. त्यासोबत मार्केट त्या ठिकाणी शांत असण्याचं, मार्केट शांत असू शकते. त्यानंतर बघा, की मार्केटची इम्प्लाइड व्होलॅटिलिटी हाय आहे. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी हाय आहे. त्यावेळेस काय होऊ शकते, की जे प्रीमियम आहे ते वाढते आणि वाढत झाल्यामुळे ते महाग सुद्धा होते. त्यानंतर बघा, आणि मार्केटमध्ये त्या ठिकाणी चांगली मुवमेंट येण्याची पण पॉसिबिलिटी असतं. आपल्याला इंडिया विक्सहून कळते. तर बघा, ही तुम्हाला या ठिकाणी ही कन्सेप्ट कळलेली असेल. तर बघा, या ठिकाणी आता वेगा म्हणजे काय, तर वेगा समजून घेऊ. तर बघा, वेगा हे इम्प्लाइड व्होलॅटिलिटीच दाखवतं. परंतु जेव्हा समजा की आपण डेल्टा बघितला, जर म्हटलं इंडेक्स मध्ये 1 रुपयाने बदल झाला, तर त्याचा परिणाम प्रीमियम मध्ये कसा दिसून येतो ते सांगणारा घटक म्हणजे डेल्टा. ठीक आहे. गामा सुद्धा तसंच पद्धतीने होतं. आता ही वेगाची सुद्धा आहे, त्याच प्रमाणे आहे. जर 1 पॉइंटने जर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी मध्ये चेंज झाला, तर त्याचा बदल ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये कसा होतं ते सांगणारा घटक म्हणजेच आपण त्याला म्हणतो वेगा. आलं का लक्षात? ठीक आहे. 1 पॉइंटने जर चेंज झाला, तर ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये कसा बदल येतो ते सांगणारा घटक म्हणजे वेगा. या ठिकाणी आपण बघितलं. आता इंडिया विक्स चेंज आपण जे आहे ऑप्शन चेंज म्हणजे बघतो. आता तो सांगणारा जो घटक कोणता आहे, तर वेगा. आणि वेगामध्ये जो इम्पॅक्ट झाला त्याचा परिणाम कुठे दिसून येते, तो येते प्रीमियमवर. ठीक आहे. आता हे तुम्हाला कळलेलं असेल, कारण आपण सर्व डिटेलमध्ये कन्सेप्ट घेतलाय, त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल. ठीक आहे. आता बघा, की वेगाचा हप्ता आपण थोडं एक्झाम्पल बघू. बघा, ऑप्शनचं प्रीमियम समजा की ₹100 असेल. ऑप्शनचं प्रीमियम 100 आणि वेगा जर 0.12 असेल, तर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी 59-60% वाचायची पॉसिबिलिटी आहे, असं आपण म्हटलं. मग त्याचा जो इम्पॅक्ट आहे अम, आपल्या जे प्रीमियम आहे त्याच्यावर 0.12 जे आहे त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती पडू शकतो. ठीक आहे. ऑप्शनच्या प्रीमियमवर. इतकं हे महत्वाचं आहे. फक्त इतकं नॉर्मली आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला फक्त वेगा जे आहे सेन्सिटिव्हिटी सांगतो. म्हणून फारसं इम्पॉर्टंट नाही, पण थोडंफार इम्पॉर्टंट आहेच. तर बघा, त्यानंतर
आता लॉंग ऑप्शन बाहेरसाठी जर वेगा हा पॉझिटिव्ह असेल तर कसा इम्पॅक्ट करतो बघा. वेगा जर पॉझिटिव्ह असेल, वेगा जर अपसाईड वाढत असेल, तर बघा बाकी सर्व फॅक्टर हे समान असतील, परंतु लॉंग जे कॉल आहे आणि पुट आहे त्यांच्यासाठी प्रीमियमला वाढण्यासाठी मदत करू शकतात. त्यालाच म्हणतो आपण पॉझिटिव्ह वेगा. ठीक आहे. त्यानंतर बघा की जर इंडिया वेक्स जर डाऊन होत असेल किंवा खाली जात असेल, तर बघा त्याचा नुकसान जे आहे ऑप्शन प्रीमियमवर निगेटिव्ह होतो आणि ऑप्शन प्रीमियम त्या ठिकाणी कमी होण्याची पॉसिबिलिटी असते. म्हणजे ऑप्शन बाहेरले त्या ठिकाणी नुकसान होण्याची जास्त चान्सेस असतात. म्हणून आपल्यासाठी आयबी हा महत्वाचा आहे. लक्षात आलं? म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी त्यासोबत वेगा. ठीक आहे. त्यानंतर बघा की आता आयव्ही जर एक्सपॅन्ड झाला, समजा की हा इंडिया वीस हा समजा की 12% असेल असं आपण पकडून चालू. ठीक आहे. 12% आहे. ठीक आहे. त्यानंतर ते 18% झालं. आता या ठिकाणी चेंज कितीचा झाला? 6%चा. मग ऑब्व्हियसली आहे यामध्ये 6%चा चेंज झाला म्हणजे या ठिकाणून ते इन्क्रीज झालं. आपण वाढ झालेली आपण या ठिकाणी बघितलं. वाढ झालेली या ठिकाणी बघितलं. तर ऑब्व्हियसली आहे मग त्याचा बदल कुठं जाणून येणार? आपल्या प्रीमियम मध्ये आणि प्रीमियम ऑब्व्हियसली आहे ते वाढणार. ठीक आहे. हा असा इम्पॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्यालाच आपण काय म्हणतो? आयबी एक्सपेन्शन असं म्हणतो. ठीक आहे. ही कन्सेप्ट होती छोटीशी, हे तुम्हाला समजली असेल. म्हणून इंडिया विक्स बरेच जण बघतात, कारण त्याचं कारण जे आहे ते हे कारण आहे. ऑप्शन बाहेरला आयबी हा वरती जाणार असावा. बघा इंडिया विक्स जर हाय असेल, समजा की आता एखादा इव्हेंट असेल. आता इंडिया विक्स इव्हेंटच्या वेळेस फार महत्वाचं असतं. समजा की एखादा इव्हेंट असेल, त्यावेळी इंडिया विक्स हा वाढलेला असेल किंवा तो वाढतो. इंडिया विक्स मध्ये जर न्यूज जर पॉझिटिव्ह आली, तर जर इव्हेंटमध्ये जर न्यूज पॉझिटिव्ह आली, तर इंडिया विक्स हा वाढतो. जर इव्हेंटमध्ये न्यूज जर निगेटिव्ह आली, तर इव्हेंट आफ्टर द इव्हेंट हा इम्प्लाइड व्होलॅटिलिटी फॉल सुद्धा होतं. म्हणजे इंडिया विक्स हा घसरतो सुद्धा. ठीक आहे. आणि त्याचा जो परिणाम आहे मग आपल्याला प्रीमियमवर दिसून येतं आणि तो प्रीमियम खाली सुद्धा होऊ शकतो. जर इव्हेंटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला, तर प्रीमियम वाढू पण शकतं. जर आफ्टर द इव्हेंटमध्ये जर निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला, तर ते प्रीमियम खाली पण जाऊ शकतं. ठीक आहे. इतकं महत्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा की इव्हेंट ट्रेडिंग एक्झाम्पल आपण बघूया या ठिकाणी. समजा की एखादा इव्हेंट असेल, त्यावेळेस आरबीआयची पॉलिसी असेल किंवा बजेट असेल किंवा एखादी न्यूज असेल आलेली असेल, त्यावेळेस इंडिया विक्स हा वाढलेला असतो आणि वाढतो आणि त्यावेळेस का इलेक्शनचे रिझल्ट असेल, त्यावेळी इंडेक्स वाढतो आणि त्यासोबत प्रीमियम सुद्धा वाढतात. जर ती जर ती इव्हेंट खतम झाला आणि जर ती न्यूज ही निगेटिव्ह असेल किंवा ती चुकीची असेल किंवा नकारात्मक जर असेल, त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर दिसून येतो आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रीमियम मध्ये डाऊनफॉल आलेला दिसून येऊ शकतो. त्या इव्हेंटच्या दरम्यान येऊ शकतो किंवा त्याच्या इव्हेंट झाल्यानंतर आयबी क्रॅश आपण त्याला म्हणतो. कारण ज्या ठिकाणी घसरण मोठ्या प्रमाणात झालेली असते त्याला आयबी क्रॅश सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळते. म्हणून जो वेगा जो आहे, जो आपण आयबी बघतो आहे, तो इव्हेंटसाठी फार महत्वाचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा शेवटचा पार्ट आहे, आपण ते समजून घेतलंय. ठीक आहे. ऍट द मनी, इन द मनी मध्ये तेवढा काही इम्पॅक्ट नाही, आपण हे स्किप करू शकतो. त्यानंतर बघा की जर आयबी हाय किंवा लो कसे समजायचे बघा. आजची इम्प्लाइड व्होलॅटिलिटी किती हे सांगणारा घटक म्हणजे इंडिया विक्स. ठीक आहे. तर आपल्याला आयबी बघावं लागेल किती आहे तर, आणि त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी आहे की नाही आहे. ठीक आहे. डायरेक्ट आपण असं ठरवू शकत नाही. तर बघा की अंडरलाइटिंग जे असेट असतं म्हणजे आपण त्याला इंडेक्स म्हणतो. इंडेक्स सोबत आपण त्याला कंपेअर करून इंडिया विक्स ची मुवमेंट आपण जाणू शकतो. ठीक आहे. आफ्टर द इव्हेंटला काही पण होऊ शकतं. आयबी खाली पण जाऊ शकते किंवा
वरती पण जाऊ शकते. एक सरळ सरळ आहे. जर आयबी वरती जात असेल तर प्रीमियम वाढतो. जर आयबी खाली जात असेल तर प्रीमियम घसरतो. इतकं मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. फारसं इम्पॉर्टंट नाही. इतकं लक्षात ठेवा. तर बघा, आता हेच मी तुम्हाला सांगितलंय. बघा, आयबी वाढला तर लॉंग जे ऑप्शन प्रीमियम आहे त्याला फायदा होतो. त्याच प्रीमियम वरती जातं. आणि जर ते आयबी जर खाली गेला तर लॉंग ऑप्शन प्रीमियम वाल्यांना प्रीमियम हे खाली जातं आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. ठीक आहे. हे महत्वाचे फॅक्टर होते. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी आपण ऑप्शन ग्रीक होतं ते आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.